मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक बोलवण्यात आली। दोन्ही उपमुख्यमंत्री पोलीस महासंचालक देखील या बैठकीला हजर आहेत। उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवण्यात आलेली आहे। निकालानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वर्षा निवासस्थानी ही तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि उद्या आमदार अपात्रतेचा निकाल येणार आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बैठक होती वाटतं। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक देखील या बैठकीला उपस्थित होते। उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बैठक निकालानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या बैठकीत त्या दृष्टीने चर्चा झालेली आहे। वर्षा निवासस्थानी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार देखील उपस्थित होते। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील उपस्थित होत्या। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही तातडीची बैठक बोलवण्यात आली होती। आपण अधिक माहिती की आमचे प्रतिनिधी सचिन लाड आपल्यासोबत आहेत। सचिन, उद्या शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निकाल आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती का आणि या बैठकीत आणखी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली? नक्कीच आपण बघतोय की आता शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाला अगदी अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक पार पडते। आत्ताच काही वेळापूर्वी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत आणि उद्या कोणता निकाल आला आणि निकालाच्या अनुषंगाने जर काही राज्यामध्ये काय परिस्थिती उद्भवेल यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। अतिशय अचानक पद्धतीने ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि कोणत्याही शेड्यूलमध्ये अशा प्रकारच्या बैठकीचा उल्लेख नव्हता। मात्र आता अचानक दोन्ही उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या घरी दाखल झालेले आहे आणि आता उद्या काही मिनिटातच या बैठकीला सुरुवात होईल। आता बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले जातात आणि किती वेळ ही बैठक होते हे पाहणं महत्त्वाचं राहील। सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद।